प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, सोयाबीनला भाव मिळत नाही, कापसाला भाव मिळत नाही, शेतकरी कर्जबाजारी झालाय, सरकारची कुठली मदत नाही, शेतकरी आत्महत्या करतोय, सरकार त्याच्याकडे पाहायला तयार नाही, आणि म्हणून शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, याकरता पाशा पटेल यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही शेतकरी दिंडी निघालेली आहे। आणि या शेतकरी दिंडीच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये जागर, शेतकऱ्यांमध्ये जागर तयार करण्यात येणार आहे। आणि 1 लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन हे माननीय राजनाथ सिंगजी यांच्या हस्ते माननीय पंतप्रधानांना देण्यात येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की जर शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहिले नाही तर शेतकरी हा तुमच्या विरोधात उभा राहायला तयार आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, 2014 पूर्वी तुम्ही जी शेतकऱ्यांना आश्वासने दिली होती ही तुमच्या नीटनेटकी लक्षात आहेत का? त्यामध्ये तुम्ही जो शेतकऱ्यांना शब्द दिला होता तो तुम्ही पाळला का? तो तुमच्या नीटनेटका लक्षात आहे का? तुम्ही शेतकऱ्यांसाठी काही घोषणा दिल्या होत्या आणि काही घोषणा अनाऊन्स केल्या होत्या, त्या तुमच्या लक्षात आहेत का? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? फडणवीस साहेब, अनाऊन्स करायला तुमच्या बापात नक्कीच काही नाही गेलं, परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं खूप काही तुमच्या घोषणांमुळे गेलं आणि तुम्ही ज्या घोषणा अनाऊन्स केल्या होत्या त्याची पूर्तता तुम्ही अजिबातही न करता मी पुन्हा येईन अशा घोषणा दिल्या आणि शेतकऱ्यांच्या बोकांडी बसण्याचं काम तुमच्या महायुती सरकारने केलं आहे। या सबोकांडी आमच्या तुम्ही फक्त तेवढ्याच घोषणा करून राहिले नाही, तुम्ही शेतकऱ्यांना फसवण्याच्या अनेक घोषणा केल्या आहेत आणि शेतकऱ्यांना तुम्ही फसवले आहे। त्यामुळे शेतकरी साहेब तुमच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाहीत। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा और किसान को नहीं लूटने दूंगा। जय जवान जय किसान।